सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे आणि त्यासोबतच लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आहे. तर आज या दोन्ही महामानवांकडून तुम्ही काहीतरी शिकलं पाहिजे आणि जे शिकलं ते तुमच्या जीवनामध्ये तुम्ही उतरवलं पाहिजे. अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे कठीण प्रसंग, विपरीत ज्या परिस्थिती होत्या, त्या सगळ्या विपरीत परिस्थिती असतानाही, त्यांनी कठीण प्रसंग असतानाही कशा पद्धतीनं सामाजिक काम केलं हे तुम्ही त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. आणि मी शेंगा खाल्ल्या नाहीत आणि मी त्या उचलणार नाही असं अगदी बालपणापासून ज्यांनी स्वाभिमान जपला, तसं तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये अभ्यासात तुम्हाला 0 मार्क पडले हरकत नाहीत, पण तुम्ही स्वाभिमान जपा. कुणाच्याही ताटाखालचं मांजर होऊ नका. तुमचे स्वतःचे मत ठेवा. गरज पडली तर तुमच्या मित्राला विरोध करा, तुमच्या वडिलांना विरोध करा, आईला विरोध करा, तुमच्या जेवढे तुमच्या परिचय सगळ्याला विरोध करा, पण तुमचा चांगला मार्ग सोडू नका. पटवून सांगा तुमचं जे काही म्हणणं आहे. पण ज्या सौम्यतेनं लोकमान्य टिळकांनी विरोध केला, मी शेंगा खाल्ल्या नाहीत आणि मी उचलणार नाही, हे स्वाभिमान तुम्ही जपा. एक दिवस त्यांच्या विचारानं तुम्ही चाललात तर एक दिवस नक्कीच तुम्ही खूप खूप मोठे होताल. आमच्याही पेक्षा तुम्ही मोठे व्हावं, ह्याच आमच्या तळमळीनं तुम्हाला या शुभदिनी तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि याच दिवशी तुम्ही सगळ्यांनी संकल्प करा की दररोज मी कुठल्याही परिस्थितीमध्ये 3 तास वाचन करेल. किती वेळ लिहिताल त्याला महत्त्व नाही, वाचन 3 तास. समजलं? मग अशाच एका संकल्पाने तुम्ही सगळेजण पुढचा एक संकल्प, जे म्हणजे गणिताचा अभ्यास नित्यनियमाने सातत्याने तुम्हाला करायचा आहे. बालमित्रांनो, उघडा तुमचं पुस्तक आणि पहा प्रॅक्टिस सेट 5.3. आता बघा, 5.3 इतका सोपा प्रॅक्टिस सेट आहे ना, एवढा सोपा प्रॅक्टिस सेट आहे. तुम्ही त्याच्यामधले 5.1 मधले जर प्रॅक्टिस सोडवलात, प्रॅक्टिस सेटमधले प्रॉब्लेम सोडवलात, ॲटोमॅटिक 5.2 सोपा जाते. आता 5.2 मध्ये जे फॉर्म्युला होता तेच फॉर्म्युला 5.3 मध्ये आहे. अगदी सोपा अशा पद्धतीचा हा भाग आहे. 5.3 मध्ये जो फॉर्म्युला आहे ते फक्त 5.2 सारखाच आहे, फक्त साईन चेंज आहे. 5.2 मध्ये काय फॉर्म्युला होता? ए प्लस बी या ब्रॅकेटचा क्यूब होता. इथे ए मायनस बी ब्रॅकेटचा क्यूब आला. बाकी सगळं जशाला तसंच आहे, फक्त साईन. शेवटी एक साईन चेंज झाला आणि इथं एक साईन चेंज झालं, मायनस. समजलं? मग काय आहे फॉर्म्युला? ए मायनस बी या ब्रॅकेटचा क्यूब इज इक्वल टू ए क्यूब मायनस 3 स्क्वेअर बी प्लस 3 बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. स्क्वेअर आहे, हां, हे लक्षात ठेवायचं. क्यूब आहे. तर बालमित्रांनो, आता नीट व्यवस्थित लक्षात घ्या, कारण का तुम्हाला सगळ्यांना घरी गेल्यानंतर हे प्रॅक्टिस सेट सोडवायचं आहे. एक गणित जर ह्याच्यातलं जर तुम्हाला समजलं तर ह्याच्यासारखे 10 गणित नाही, शेकडो गणित नाही, हजारो गणित नाही, लाखो गणित तुम्हाला यायला पाहिजेत. समजलं? मग एकच गणित तुम्ही चांगलं समजून घ्या. ह्या प्रॅक्टिस सेटमधलं काय, परीक्षेत सुद्धा जर त्या प्रॅक्टिस सेटमधल्याशिवाय दुसरं कोणतंही गणित आलं तर तुम्ही असं चुटकी सरची तुम्हाला यावं. म्हणून नीट सावधानमध्ये ताड बसा, पाठीचा काना सरळ ठेवा आणि बघा. सगळ्यात सुरुवातीला क्वेश्चन नंबर 1 प्रॅक्टिस सेट 5.3 मध्ये दिला. एक्सपांड नंबर 1 ब्रॅकेटमध्ये 2m-5 या ब्रॅकेटचा क्यूब दिलेला आहे. टेन्शन घ्यायचं नाही, जशाला तसं पहिली स्टेप लिहायचं. सोल्युशनमध्ये 2m-5 या होल ब्रॅकेटचा क्यूब. पहिली स्टेप ज्याला समजली नाही त्यानं उभा राहा. इकडे तिकडे कोणीच बघायचं नाही. आपल्याला समजलं, आपली आपली मान सरळ. एवढं कळालं? व्हेरी गुड. दुसरी स्टेप, आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला, लगेच लिहायचं. वी नो ब्रॅकेटमध्ये लिहा ए मायनस बी या ब्रॅकेटचा क्यूब इज इक्वल टू ए क्यूब मायनस 3 स्क्वेअर बी प्लस 3 बी स्क्वेअर मायनस बी क्यूब. हे फॉर्म्युला लिहिलं की त्याच्यानंतर लिहायचं हिअर.
आपल्याला ह्या फॉर्म्युलाप्रमाणे एक्सपांड करायचं ह्याचं, पण येथे काय करायचं, गृहीत धरायचं ए यासाठी 2m हे गृहीत धरायचं आणि बी यासाठी 5 हे गृहीत धरायचं. एवढं समजलं. इथंही मायनस आहे, इथंही मायनस आहे, त्याच्यामुळं अशा पद्धतीनं गृहीत धरलं. पहिली स्टेप, दुसरी स्टेप आणि तिसरी स्टेप ज्याला कळाली नाही त्याने 2 पायावर उभा टाका. जर समजलं असेल तर पुढची स्टेप लगेच आपला क्वेश्चन लिहायचा इथं. 2m - 5 या ब्रॅकेटचा क्यूब इज इक्वल टू, त्याच्यानंतर जे आपल्याला इथं फॉर्म्युलामध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे हळूहळू 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 एक्सपांड करायचं. पहिल्यांदा काय दिलेलं आहे, ए क्यूब, मग जिथं जिथं ए आहे तिथं तिथं 2m लिहायचं, मग 2m ब्रॅकेटचा क्यूब घ्यायचं इथं. इतकं समजलं. ज्याला नाही समजलं ते उभा टाका. त्याच्यानंतर मायनसचं साईन आहे, इथं मायनसचं साईन. त्याच्यानंतर इथं 3 आहे, इथं 3, इथं ए स्क्वेअर आहे, मग एला तर आपण 2m केलं आहे, मग लगेच गुणिले मल्टिप्लायचं साईन जायचं. 2m या ब्रॅकेटचा स्क्वेअर, ए स्क्वेअर आणि बी ह्याच्यामध्ये काही साईन नसतंय म्हणजे मल्टिपलचं साईन द्यायचं. बी म्हणजे 5 कन्सिडर केलं, इथं 5 लिहायचं. एवढं समजलं. इतकं समजलं. त्याच्यानंतर इथं प्लसचं साईन आहे, हे जशाला तसं इथं प्लसचं साईन द्यायचं. नंतर 3 लिहा, ए मल्टिपल 2m ए म्हणजे, नंतर मल्टिप्लाय बी स्क्वेअर, बी म्हणजे 5 आहे, इथं लिहायचं ब्रॅकेटमध्ये 5चा स्क्वेअर. एवढं समजलं. 17 वेळेस आम्ही म्हणायलो हे समजलं का, हे समजलं का, हे समजलं का. तुम्ही स्वतःच्या अंतकरणाला विचारायचं की सर एवढं तळमळीनं रक्त आटून स्वतःचं शिकवायलेत आणि म्हणायलेत समजलं का. जर समजलं नसेल तर पटकन उभा टाकायचं. आत्ताच सांगितलं तुम्हाला, बोला. लोकमान्य टिळक जसं बोलले होते लहानपणी तसं बोलायला शिका. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार आहे. काही सहन करायचं नाही. तुम्हाला जर समजलं नाही पटकन उठायचं आणि नंतर उठून जे समजलं नाही ते विचारायचं. ये रे इकडं, पटकन ये पुढे, चल रे तू पण इकडं पुढे ये. हां चल, काय नाही समजलं पटकन सांग. पहिलं बोट ठेव, बोट ठेव. हां इकडून, ही स्टेप नाही समजली, इकडं थांब. ही स्टेप नाही समजली, हां तुला काय नाही समजलं, थांब थांब थांब. हां ही पूर्ण नाही समजली, हां तुला काय ना, थांब तिकडं. हां चल रे तू पुढे ये, तुला काय नाही समजलं, लाईन करा लाईन करा. ही आणि ही स्टेप नाही समजली, थांब रे. हां नाही समजली, व्हेरी गुड. आता थांबा इथंच. हां आता बघा रे, 1 मिनिट ऐक रे. आता ह्यानी काय म्हणले मला, हे समजलं नाही. हां आता 1 मिनिट ऐका, 1 मिनिट ऐका. तुम्ही काय म्हणलात, मला हे समजलं नाही. आता मला सांगा, ही स्टेप ज्यांना समजली नाही त्यांना ही आणि ही तर समजली होती. हां मग मला सांगा बाळा, नो हे आपल्याला 2m - 5 हे वरचं जशाला तसं लिहिलं हे तर समजलं होतं, ह्याच्या पुढचं समजलं नाही. मग आता हे फॉर्म्युला मी म्हणलं होतं हे पाठ करा आधी, तुम्ही म्हणलात पाठच आहे. हां मग पाठ पण आहे. त्याच्यानंतर इथं इथं जे ए क्यूब आहे, ए म्हणजे काय कन्सिडर केलं, हे पहिल्यांदा जे असते ते ए, म्हणून इथं 2mचा क्यूब लिहिलं. बरोबर आहे. आता सांगा इथं मायनस साईन का आलं. एकदम बरोबर आहे. आता बघा जादू. हां ह्यानं म्हणते समजलं नाही आणि त्याला विचारलं कसं काय आलं तर म्हणते वर दिले. बरोबर आहे की रे उत्तर. त्याच्यानंतर पुढं इथं 3 कसं काय आलं रे, एकदम बरोबर आहे. वर 3 आहे म्हणून आले. म्हणजे बघा हे पोरं म्हणतात मला समजलं नाही आणि उत्तर तर तेच द्यायलेत, मला तर काही शिकवायची गरजच नाही. आता बघा पोरांनो, तुम्हीच बघा हे 3 कुठून आलं म्हणलं तर त्यानं म्हणते तिथून आलं. आता इथं गुणिले कुठून आलं रे, कोण सांगतं इथले गुणिले का आलं. हां बरोबर आहे. हां हां काय, हां हां सांग रे, गुणिले का आलं. हां अजून, हां 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 हो हो, हे गुणाकार काय आलं इथं. अरे हो रे बाबा, पण 3 आणि ए वर्ग ह्याच्यामध्ये तर काही चिन्ह नाही, पण गुणाकार का आलं. हां
हो रे, हे एचा स्क्वेअर काढू इथं लिहिलं, पण गुणाकार का आलं? कारण आता लक्षात घ्या, आता हे समजलं नाही त्यांना. जर दोघांमध्ये काही चिन्ह नसेल तर तिथं गुणिले चिन्ह असतंच. समजलं? म्हणून 3 गुणिले हे 2m कुठून आलं? ए वर्ग होतं, मग एला तर आपण 2m म्हणलं. हां, 2m या कंसाचा वर्ग. आता इथं गुणिले का आलं सांगा बरं? इथं ए वर्ग आणि बीच्या मध्ये काही चिन्ह नाही, गुणिले का आलं? हां, इथं नाही, इथं चालू आहे. जर काहीही चिन्ह नसेल तर काय असतंय? राईट. आता मग गुणिलेच्या पुढं बीच्या जागी इथं काय आलं? राईट, 5 आलं. इथं प्लस, हे प्लसला प्लस, इथं किती 3 का आलं? इथं 3 आहे म्हणून. इथं गुणिले का आलं? हां, मध्ये काही चिन्ह नसते म्हणजे गुणिले. इथं 2m का आलं? राईट, याच्या जागी 2m घेतलं. इथं गुणिले का आलं? काही चिन्ह नसते म्हणजे गुणिले घ्यायचं. इथं बी स्क्वेअर आहे तर 5 स्क्वेअर का आलं? हां, राईट आहे. बीच्या जागी 5 घ्यायचं आहे म्हणून इथं बी होतं, बीच्या जागी 5 घेतलं. आता बीचा स्क्वेअर आहे म्हणून 5चं स्क्वेअर केलं. आणि त्याच्यानंतर आता तुम्ही सांगा पुढचं. आता कशाचं चिन्ह देऊ इथं? मायनसचं चिन्ह. हां, अजून सांगा. ब्रॅकेट बी क्यूब म्हणजे काय लिहू तिथं आता? 5 क्यूब. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांच्या समोर साक्षीनं एक घटना घडली इथं. हे सगळे पोरं इकडे बघा रे, अलीकडे रे, हे सगळे पोरं जागेवरून उठले. सर, आम्हाला समजलं नाही, समजावून सांगा. आणि इथं येऊन चमत्कार काय झाला हे मी खाली वाका. हे मी शिकवलं पुढचं शिकवलं का नाही? यांनीच उत्तरं दिलेत. म्हणजे एकीकडे तुम्ही म्हणतात मला येत नाही आणि तुम्हीच शिकवायलात. समजलं? म्हणजे बालमित्रांनो, बसा खाली, बसा. तुझं आहे तुझं पाशी तरी जागा चुकलाशी, हे लक्षात ठेवा. घरी सुद्धा असंच होतंय. एखादं गणित करताना तुम्हाला वाटते काय लय डोकं खायले बाबा, काहीच कळलं गेलं, कसं करावं की काय नाही की म्हणतात. पण बघितलात तर काय तुमचं तुम्हालाच येतं. हे समजलं का मेन? हे लक्षात ठेवा सगळेजण. आज वाढदिवस आहे, व्हेरी गुड, हॅपी बर्थडे. तथास्तु. सगळ्यांना लक्षात आलं, प्रत्येकांना कळालं. मग आता हे जर कळालं, ही स्टेप सगळ्यात महत्त्वाची होती. इक्वल साईन 2m याचा क्यूब म्हणजेच काय रे? 2m इंटू 2m हे 3दा गुणाकार करायचा. बे 2 4 4 2 8 इथं लिहायचं 8 आणि mचा क्यूब काय येईल? m क्यूब. एवढं समजलं? मायनसला मायनस. आता 2mचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर काय येईल? 4. आणि हे 4 आता जे काही नंबर्स आहेत त्याचं मल्टिप्लिकेशन करा. 4 इंटू 3 किती आलं? 12 इंटू 5 किती आलं? 60. इथं लिहायचं 60 आणि हे m स्क्वेअर आलं, हे m स्क्वेअर. एवढं समजलं? त्याच्यानंतर आता हे एवढं झालं. इथं प्लसचं साईन आहे, जशाला तसं प्लसचं साईन. आता इथं बघा 5चा स्क्वेअर किती? 5 जा 25. मग 25 इंटू 2 किती आले? 50. आणि 50 इंटू 3 किती आलं? 150. आणि इथं यमच आहे नुसतं म्हणून इथं लिहायचं यम. एवढं समजलं? काहीच अवघड नाही. काय हुशार झाला तरी तुम्ही. -5चा क्यूब म्हणजे काय? राईट, 125. सगळ्यात शेवटी लिहायचं देअरफॉर प्रश्न लिहायचा 2m - 5 या ब्रॅकेटचा क्यूब इज इक्वल टू 8m क्यूब मायनस 60m स्क्वेअर प्लस 150m मायनस 125. हे त्याचं एक्सपान्शन केलेलं रूप आहे. अशा पद्धतीनं प्रॉब्लेम नंबर फर्स्ट आपण 1 2 3 4 5 6 स्टेपनं संपवला. आणि जर परीक्षेत तुम्ही अशा 6 सुंदर अक्षरात स्टेप जर लिहिलात तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडणारच. आता आज हे जे एक गणित तिथं समजावून सांगितलेलं आहे हे तुमच्या सगळ्यांना समजलं. ज्या मुलांना समजलं नव्हतं ते मुलं सगळे समोर आले होते. आणि 1-2 मुलं पुन्हा अजून जागेऊन उठू लागले, मला भिजायचं. त्यांचे सुद्धा प्रॉब्लेम खाली बसल्या सॉल्व्ह झाले. सगळ्यांना आता समजलं. मग आता पटकन तुमची वही उघडा आणि हे गणित
3दा करा न बघता.